पुणे बँगलोर महामार्गावर खंबाटकी घाटात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। घाटात ऑइल सांडल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाल्याचं कळतंय। तर ऑइलमुळे दुचाकी गाड्यांचा अपघात होत असतात। त्याच्यामुळे अपघातामुळे महामार्गावर 10 किलोमीटर इतक्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत। तर गेल्या 2 तासांपासून सातारा पुणे मार्गावर वाहतूक कोंडी पाहायला मिळते। तर पुणे बँगलोर महामार्गावरची ही दृश्य आपण पाहतोय। या ठिकाणी रस्त्यावर खरं तर ऑइल सांडल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। या ऑइलमुळे खरं तर दुचाकी वाहनांचे अपघात होत आहेत आणि त्याच्यानंतर हे दृश्य आपण पाहतोय की लांबच लांब रांगा वाहनांच्या या ठिकाणी लागलेल्या आहेत। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी इम्तियाज मुजावर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। इम्तियाज, काय अधिकची माहिती आहे? वाहतूक कोंडी या ठिकाणी निर्माण झाली आहे। अनेक वाहन चालक जे आहेत त्यांना आता अनेक खरं तर जे प्रॉब्लेम्स आहेत त्याचा सामना करावा लागतोय। नक्कीच मेघना, खंडाळा परिसरातील जे घाटाचं काम आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी रस्त्यांचं काम सुरू आहे, महामार्गाचं काम सुरू आहे आणि या परिसरामध्ये छोटे मोठे अपघात ही नित्याची बाब झालेली आहे। घाटामध्ये खंबाटकी घाटामध्ये हा एकेरी वाहतुकीचा खंबाटकी घाट आहे। जातानाच या ठिकाणी एक ऑइलचा टँकर त्या ठिकाणी त्याची लागली होती आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी ऑइलचा टँकर मधला पाईप फुटला आणि रस्त्यावर त्या ठिकाणी संपूर्ण ऑइल सांडलं होतं। नवीन येणाऱ्या वाहन चालकांना या संदर्भात ऑइलचा अंदाज येत नव्हता आणि याच परिसरात साताराच्या दिशेने जाणाऱ्या अनेक दुचाक्या या घाट रस्त्यातून ऑइल वरून घसरून त्या ठिकाणी पडलेल्या आहेत, अपघात झालेले आहेत। बहुतांशी तब्बल 30 ते 40 दुचाकींचे अपघात झालेले आहेत आणि त्यात छोट्या मोठ्या जखमा देखील त्या ठिकाणी त्या दुचाकी सर्वांना झालेल्या आहेत। दरम्यानच्या काळामध्ये पुण्यावरून सातारकडे येणारी जी एकेरी वाहतूक खंबाटकी घाटात आहे त्या ऑइलमुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली होती। तर पलीकडे जे सातारावरून पुण्याकडे जाणारी जी वाहतूक असते ती दर रविवारी म्हणजे त्या ठिकाणी कुठलंही पोलीस विभागाचं त्या ठिकाणी कसलंही व्यवस्थित नियोजन नसल्याने, नियोजन शून्य कारभारामुळे त्या ठिकाणी दर रविवारी ही वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी असते। 2-2 तास वाहतूक त्या ठिकाणी होत असते आणि लांबच्या लांब म्हणजे साताराच्या दिशेने देखील मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागतात आणि पुण्याच्या दिशेने देखील मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागत असतात। अद्यापही याबाबत प्रशासनाला तोडगा काढता आलेला नाहीये। गेल्या वर्षभरापासून ही वाहतुकीची कोंडी ही नित्याची झालेली आहे। त्यामुळे आता याबाबत प्रशासनाला ठोस पावलं उचलली गेली पाहिजेत अशी मागणी वाहन चालकाकडून होत आहे। वाहन चालकाच्या अनेक अँब्युलन्स देखील अडकल्या होत्या, मात्र सुदैवाने त्या ठिकाणी सुज्ञ नागरिकांनी अँब्युलन्सला त्या ठिकाणी वाट काढून दिली। मात्र जे पुण्याकडे म्हणजे सुट्टीला शनिवार रविवारी सुट्टीला आलेले काही जे साताराच्या दिशेने कोल्हापूरच्या दिशेने जे काही वाहन चालक आहेत ते मात्र या वाहतुकीच्या कोंडीला त्यांना अडकावं लागलं। 2-2 तास या वाहतुकीच्या कोंडीमध्ये त्यांना त्रास सहन करावा लागला आणि याबाबत अद्यापही पोलीस यंत्रणेने मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये गांभीर्याने ही घटना घेत नाहीये। मेघना, निश्चित इम्तियाज, किती तास खरं तर वाहतूक कोंडी या परिसरात निर्माण झाली होती आणि आता सध्याचे अपडेट्स काय आहेत इम्तियाज? दर रविवारी वाहतुकीची कोंडी होत असते। संध्याकाळी 4 वाजल्यापासूनची वाहतुकीची कोंडी सुरू झालेली आहे। आता देखील वाहतूक त्या ठिकाणी ठप्प आहे। मार्ग अजिबात निघत नाही कारण बेशिस्त वाहन चालक एकमेकाच्या पुढे जाण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी प्रयत्नात असल्यामुळे वाहतूक पूर्णतः त्या ठिकाणी कोंडी अजूनही त्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी झालेली वाहनं आजही ठप्प आहेत। वाहतूक पोलीस यंत्रणा घटनास्थळावर देखील दाखल आहे, मात्र वाहतुकीची कोंडी आता तिथे सुटेना। मेघना, निश्चित धन्यवाद इम्तियाज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर पुणे बँगलोर महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आणि नागरिकांना अनेक अडचणींचा सामना यामुळे करावा लागतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।